मी गेले काही दिवसापासून वैष्णवीबद्दल ऐकते आणि तिचं म्हणजे वैष्णवी त्या बाळाला बघितल्यानंतर ना मला खरं सांगू तर हा प्रश्न काढला तरी मला घाईवरून येते. कारण वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. बाकी सगळं बाजूला ठेवा, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी, कुठलं राजकारण वगैरे ठेवू नका आणि त्याच्यातून त्या वैष्णवीवर झालेल्या आघात, तिला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे. आज जर न्याय नाही मिळाला ना तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील, तेव्हा तिला न्याय मिळाला पाहिजे. बघा कसं असतं, महिला आयोगाबरोबर प्रत्येकाचे रोल महत्वाचे, प्रत्येकाचे. जर एक स्टेप पुढे एक दुसरी जाते, दुसरीकडे तिसरीकडे जाते, मग प्रत्येक जण नाही ना चुकू शकत. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यावर पुन्हा एकदा बसावं आणि वैष्णवीला न्याय द्यावा. कारण कुठे ना कुठेतरी चूक होते हे दिसतंय. आज वकिलाकडनं सुद्धा चूक झालेली आहे. जर तुम्ही कुठे एक पोर गेली आहे, एक आई आपल्या मुलाला सोडून आत्महत्या करते, मरण्याच्या आधी तिच्या अंगावर 29 घाव आहेत आणि ते असताना देखील तुम्ही सांगताय की ह्यात चूक नाहीये, मारणं हे चूक नाहीये. ती कुठेतरी तिचं काहीतरी बाहेर अफेअर होतं, अरे ती गेली आहे, काही प्रूफ नसताना तुम्ही कसं काय सांगू शकता की तिचं काहीतरी बाहेर अफेअर आहे? कसं काय सांगू शकता? याचा अर्थ कुठेतरी काहीतरी आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे. मला असं वाटतं तिला न्याय लवकरच मिळेल, नाहीतर पुन्हा अशा 10,000 वैष्णवी निर्माण होतील. त्यामुळे आता बस.